नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. ठीक आहे, थोडासा वेगळा व्हिडिओ असणार आहे. कोर एमएसटी सीईटीचा व्हिडिओ नसणार आहे, थोडासा वेगळा असणार आहे. ठीक आहे, आणि असे व्हिडिओ मी दर 7 दिवसांनी 15 दिवसांनी टाकत असणार आहे बाळांनो, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट अल्टरनेटिव्ह पण सापडतील एमएसटी सीईटी सोडून. दररोज आपले एमएसटी सीईटीचे व्हिडिओज येतील. ठीक आहे, पण दर 15 दिवसांनी एक व्हिडिओ असा टाकेल मी, जेणेकरून ज्याच्यात मी तुमच्यासोबत एक डिस्कशन करू शकतो आणि एक बेस्ट अदर ऑप्शन जे असतील तुमच्यासाठी ते मी तुम्हाला सांगू शकतो 12वी नंतर जे तुम्ही करू शकता. ठीक आहे, आज आपल्याला एमएसटी सीईटी 2026 बद्दल बाळांनो बेस्ट अल्टरनेटिव्ह बघायचं आहे. ठीक आहे, एमएसटी सीईटीच्या परीक्षेवरती तुम्हाला कम्प्लिटली डिपेंडन्स नाही राहता येईल, त्यासाठी आपल्याला आज हा व्हिडिओ बघायचा आहे बाळांनो. ठीक आहे, चला. हा व्हिडिओ 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, जे स्पेशली पीसीएम ग्रुपचे असतील त्यांना. ठीक आहे, ज्यांचं स्वप्न असेल इंजिनिअरिंग करायचंय त्यांच्यासाठी. ठीक आहे, आजचा व्हिडिओ तुम्हाला एमएसटी सीईटीच्या एक्झामच्या एक बेस्ट अल्टरनेटिव्ह बद्दल असणार आहे बाळांनो. ठीक आहे, चला पुढे काय म्हटलंय आता. एमएसटी सीईटी कट ऑफ दरवर्षी वाढत चाललेले. ठीक आहे, तुम्हाला खूप चांगला पर्सेंटाईल लागतो बाळांनो एक चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. मी तुम्हाला एक बेसिक डेटा सांगतो. जर तुम्हाला टॉप 20 कॉलेजमध्ये जायचं आहे ना एमएसटी सीईटीला, आणि कम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस जर तुम्हाला हवे आहेत बाळांनो, तुम्हाला कमीत कमी 98% वरतीच लागतील, है ना. आणि ही कॉम्पिटिशन दरवर्षी वाढत चाललेली आहे. ठीक आहे, याच्या अल्टरनेटिव्ह मध्ये काय गोष्टी आपण करू शकतो त्याच्याविषयी बघूया. ठीक आहे, स्टुडंट्स काय करतात बाळांनो, मेजरली स्टुडंट्स फोकस असतात एमएसटी सीईटी वरती, जेई वरती. ठीक आहे, अदर ऑप्शन्सला एक्सप्लोर नाही करत. ठीक आहे, त्यामुळे त्यांचं काय होतं, 90% स्टुडंट एक ॲव्हरेज कॉलेजमध्ये जातात, ॲव्हरेज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, जिथं त्यांचं प्लेसमेंट वगैरे जास्त करून काही होत नाही, किंवा काही विद्यार्थी ड्रॉप घेऊन घेतात. ठीक आहे, पण मी तुम्हाला एक अशा टेक स्कूलबद्दल सांगणार आहे बाळांनो आज. ठीक आहे, जिथं फर्स्ट अँड सेकंड इयर स्टुडंट 1 करोड पर्यंतचं कलेक्टिव्हली स्टायपेंड अर्न करताय बाळांनो. ठीक आहे, जी की खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्ही एकदम बरोबर ऐकलंय बाळांनो. ठीक आहे, स्टुडंट्स पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात इंजिनिअरिंगच्या हाय अर्न करताय बाळांनो, खूप चांगल्या पद्धतीने अर्न करताय. ठीक आहे, आता तुम्हाला पुढे एक्सप्लेन करण्याआधी या कॉलेज टेक स्कूलची जी लिंक आहे बाळांनो, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली, तिथून तुम्ही एनरोल करू शकता. आता बाकीच्या गोष्टी मी या कॉलेज टेक स्कूलबद्दल एक्सप्लेन करतोय बाळांनो. ठीक आहे, ठीक आहे, इथं काय म्हटलंय, खूप जास्त विद्यार्थी जॉबसाठी स्ट्रगल करताय बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला इथं इंटर्नशिप भेटेल सगळ्यात आधी. ठीक आहे, आणि तुम्ही रिअल कंपनी सोबत काम करणार. एक वेळा तुम्हाला इंटर्नशिप भेटली ना बाळांनो, इंटर्नशिप काय असतं, तुम्ही कंपनी सोबत काम करतात, ऑटोमॅटिक तुमचं प्लेसमेंट होऊन जातं बाळांनो, है ना. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि बाकीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्टुडंट जॉबसाठी त्यामुळे स्ट्रगल करतात, कारण इंटर्नशिपच नाही आहे बेसिकली. समजते गोष्ट. ठीक आहे, इथल्या स्टुडंटने बाळांनो गुगल समर ऑफ कोड क्रॅक केलेला आहे, समर ऑफ बिटकॉइन क्रॅक केलेला आहे, जे की 0.4% सिलेक्शन असतं पूर्ण वर्ल्डमध्ये सांगतोय मी. ठीक आहे, त्याच्यात पोलराईजचे स्टुडंट्स आहेत बाळांनो. ठीक आहे, आता मी टेक स्कूलचं नाव रिव्हील करूनच दिलं. ठीक आहे, चला बघूया पुढे अजून, है ना. चला, 1 स्टुडंट क्रॅक 5 lakhs इंटरनॅशनल इंटर्नशिप बाळांनो. 5 लाखाची इंटरनॅशनल इंटर्नशिप सांगतोय. हे जॉब नाही बाळांनो, हा जॉब नाहीये, हे काय इंटर्नशिप आहे बाळांनो. ठीक आहे, 5 लाखाची इंटर्नशिप क्रॅक केलेली बाळांनो. टोटल इंटर्नशिप स्टायपेंड तुमचं 1 करोड क्रॉस केलेलं आहे या विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, इंटर्नशिप तुम्हाला 8+ कंट्रीजमध्ये भेटते. गुगल, UN, हॅबिटॅट, तुमचं लिनक्स फाउंडेशन, अशा कंपनीज थ्रू तुम्हाला इंटर्नशिप भेटते. आणि ज्या टेक स्कूलबद्दल आपल्याला आज बोलायचं ते म्हणजे बाळांनो पोलराईज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, जिथं तुमच्या फक्त 300 विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटत असतं बाळांनो दरवर्षी. ठीक आहे, स्पेशलायझेशन तुम्हाला अप्लाइड AI. ठीक आहे, तुम्हाला प्रोडक्ट मॅनेजमेंट, क्लाउड अँड बिग डेटामध्ये तुमचं स्पेशलायझेशन होणार आहे बाळांनो, ज्या की सगळ्यात जास्त डिमांडिंग. ठीक आहे, प्लस इंडस्ट्री रिक्वायरमेंट गोष्टी आहेत बाळांनो, है ना. या सगळ्यात जास्त डिमांडिंग आणि इंडस्ट्री रिक्वायरमेंट गोष्टी आहेत, है ना. बीटेक तुम्हाला कम्प्युटर सायन्समधून भेटतं बाळांनो. डिग्री तुम्हाला मेधावी स्किल युनिव्हर्सिटी द्वारा भेटेल, जी की UGC अप्रूव्ड युनिव्हर्सिटी आहे. ठीक आहे, इन पार्टनरशिप विथ पोलराईज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तुम्हाला फक्त रिझल्ट्स नाही भेटत, ओव्हरऑल एक्सपिरियन्स भेटतो बाळांनो. ठीक आहे, AI कॉन्फरन्सेस इथं होतात वीकली. ठीक आहे, AI हॅकॅथॉन्स तुम्हाला होतात, इव्हेंट्स इथं होतात. ठीक आहे, कोलॅबरेशन तुम्हाला गुगल जेमिनाय, OpenAI यांच्यासोबत तुमचं कोलॅबरेशन होतं बाळांनो, जी की खूप मोठी गोष्ट आहे, है ना. त्यानंतर बाळांनो इंडस्ट्री प्रोफेशनल व्हिजिट्स तुमच्या होतात. ठीक आहे, स्ट्रॉंग नेटवर्किंग अपॉर्च्युनिटी तुम्हाला इथं भेटते बाळांनो, जे की खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, तुमचं जेन AI तुम्ही सेकंड इयरला शिकतात. आता नॉर्मल ट्रॅडिशनल कॉलेजमध्ये बाळांनो, ट्रॅडिशनल कॉलेजबद्दल जर बोलायचं झालं तिथं या सगळ्या गोष्टी काहीच शिकवत नाही, है ना. आणि या इंडस्ट्रीला रिक्वायरमेंट आहेत बाळांनो या सगळ्या गोष्टींची. कशाला रिक्वायरमेंट आहे, इंडस्ट्री रिक्वायरमेंट आहे. 5000 तासाची कोडिंग तुम्हाला कंपल्सरी केली जाते बाळांनो, कंपल्सरी. म्हणजे तुम्ही 5000 तास कोड करतात बाळांनो, आणि कोडिंगच तुमची इंडस्ट्रीमध्ये विचारली जाते बाळांनो. या गोष्टीला समजून घ्या तुम्ही, है ना.
त्यानंतर इथं तुम्हाला टेक पार्क्स लोकेशन भेटतील बाळांनो, ठीक आहे. MNC सराउंडिंग्स तुम्हाला आजूबाजूला भेटतील, ठीक आहे. इनोव्हेशन लॅब भेटतील, गेमिंग रूम्स भेटतील, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना. चला, त्यानंतर क्रिएटर स्टुडिओ. आता तुम्ही या वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा बघितलं असेल की गव्हर्नमेंटने क्रिएटर स्टुडिओज इस्टॅब्लिश करण्यासाठी खूप मोठा फंड ग्रँट केलेला आहे, ठीक आहे. पण या टेक स्कूलमध्ये आधीच क्रिएटर स्टुडिओ त्यांनी बनवून ठेवलेले आहेत बाळांनो, ठीक आहे. कंटेंट क्रिएटर प्रोग्राम्स तुमचे कंडक्ट केले जातात, ठीक आहे, जी की खूप मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. या टेक स्कूलमध्ये जाण्यासाठी बाळांनो तुम्हाला पॅट नावाची एक्झाम द्यावी लागते, ठीक आहे. पोलराइज ॲडमिशन टेस्ट, जिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे बाळांनो, तिथून तुम्ही एनरोल करू शकता, ठीक आहे. इथं तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री शिकवणार नाही बाळांनो. इथं तुम्हाला काय शिकवतील? इथं तुम्हाला शिकवतील कोडिंग शिकवतील, लॉजिकल थिंकिंग शिकवतील, मॅथमॅटिक्स शिकवतील, या गोष्टी तुम्हाला शिकवणार आहेत बाळांनो. इथं तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्रीबद्दल काही नाही असणार आहे ना. रिअल वर्ल्ड आता तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री विचारतात का बाळांनो इंडस्ट्रीमध्ये? नाही है ना. हे 12वी पर्यंत असतं फक्त, है ना. बेस्ट हे टेक स्कूल कोणासाठी बेस्ट आहे? जे कोडिंग लवर असतील, मॅथ स्टुडंट्स असतील, CSE ॲस्पायरंट असतील, स्पेशली CET. कारण कम्प्युटरच्या स्पेशलायझेशन आहेत बाळांनो. काय? कम्प्युटरच्या स्पेशलायझेशन त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तुमचा PEEP प्रोग्राम, PIP प्रोग्राम सुद्धा तुमचा कंडक्ट करते बाळांनो. जे विद्यार्थी 11वी असतात ते सुद्धा अजून आत्तापासून पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एनरोल करू शकतात, जेणेकरून सीट सिक्युअर करायची. कारण बाळांनो फक्त 300 सीट्स आहेत बाळांनो. 300 सीट्समध्ये ॲडमिशन होणं खूप मोठी गोष्ट आहे ना. मग तुम्ही जर 11वी असता तर 11वी पासूनच अप्लाय करून ठेवा ना, जेणेकरून तुमचे चान्सेस वाढून जातात, तुमच्यासाठी अटेम्प्ट जास्त वाढून जातात, है ना. फ्री मॅकबुक तुम्हाला भेटतं बाळांनो, जे PIP प्रोग्राममध्ये असतात त्या विद्यार्थ्यांना, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत बाळांनो, ठीक आहे. लोकेशन कुठं आहे याचं? लोकेशन कुठं आहे बाळांनो? लोकेशन आहे तुमचं बँगलोर सारख्या सिटीमध्ये, जे की इंडियाज टेक हब आहे बाळांनो, जिथं तुमचे जॉब सगळ्यात जास्त असतात, है ना. या गोष्टीला समजून घ्या. लेक्चर्स तुमचे SDs द्वारा तुम्हाला लेक्चर्स दिले जातात बाळांनो, सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनियर्स, ठीक आहे. त्यानंतर तुमचे गुगल, फेसबुक, Xiaomi इथले इंजिनियर्स तुम्हाला लेक्चर्स देतात बाळांनो. इथले कोण देतात? इंजिनियर्स तुम्हाला लेक्चर्स देतात, ठीक आहे. त्यानंतर गेस्ट लेक्चर तुमचे कोणाचे होतात बाळांनो? क्रेड, स्विगी या अशा फाउंडरचे तुमचे गेस्ट लेक्चर इथं होतच असतात, जो की खूप मोठी गोष्ट आहे बाळांनो, है ना. त्यानंतर जस्ट अ सेकंड, है ना. स्ट्रॉंग नेटवर्किंग तुमची होते, है ना. त्यामुळे तुमच्या बेटर ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन होतात बाळांनो, जे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नेटवर्क असते बाळांनो. जर तुमचे चांगले फ्रेंड्स, चांगले नेटवर्क्स क्रिएट झाले तर तुमच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप जास्त वाढून जातात, है ना, खूप जास्त इन्क्रीज होऊन जातात. या गोष्टीला जेवढं लवकरात लवकर समजणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे बाळांनो. रेअर कॉलेज आहे बाळांनो, ठीक आहे. रेअर टेक स्कूल आहे, है ना. तुम्हाला खूप लवकर अप्लाय करायचं आहे, जेणेकरून तुमची सीट तुम्ही सिक्युअर करू शकतात. मी असं नाही म्हणत MST CETला क्रॉस करा, मी असं काहीच म्हणत नाही. MST CETला एक अल्टरनेटिव्ह ठेवा बाळांनो. काय ठेवा? अल्टरनेटिव्ह. जर तुमचे MST CETमध्ये 99% आले, ठीक आहे, तर तुमच्याकडे चॉईसेस असतील, मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला COEP VGT टॉप 20 कॉलेज नाही भेटले MST CET थ्रू, मग तुम्हाला काय ऑप्शन? काय 20 कॉलेज नंतर 21वावं कॉलेज एक बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी पाहिजे, ते मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो बाळांनो. पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, PST बेसिकली पोलराइज स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. अवॉइड Tier 2, Tier 3 कॉलेजेस बाळांनो. Tier 2, Tier 3 कॉलेजेस तुम्हाला अवॉइड करायचे, ठीक आहे. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जर तुमचे CETमध्ये 99% आले, वेल अँड गुड, काही मी म्हणत नाही तुम्ही COEPमध्ये नका जाऊ, अशा गोष्टी मी नाही म्हणत आहे. पण जर पर्सेंटाईल नाही आले तर तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह क्रिएट करून ठेवा ना, एवढंच माझं म्हणणं आहे, ठीक आहे. नक्कीच अप्लाय करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. असे व्हिडिओज मी दर 15 दिवसांनी किंवा दर 7 दिवसांनी एक व्हिडिओ असा मी टाकत असेल, जेणेकरून मला काही नवीन समजलं मी तुमच्यासोबत शेअर करत असेल, ठीक आहे. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.